नमस्कार. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 44. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो साई चिद्रत्न सकल सौख्याचे आयतन सकल संपदाचे निदान दैन्य निरसन यत्कृपा करता अवलीला चरण वंदन समस्त पापा होय क्षालन मग जो भावे भजन पूजन करतो त्याहुनी धन्य. पाहता जयाचे सस्मित मुख विसरे समस्त संसार दुःख ठाईच विरे तहान भूक ऐसे अलौकिक दर्शन ते. अल्ला मालिक जया ध्यान तो निष्काम निराभिमान निर्लोभ निर्वासन जयाचे मन तयाचे महिमान काय वाणू अपकार्या ही जो उपकारी ऐसी शांती जयाचे पदरी तयान विसंबे कोणीही क्षणभरी द्यावा निजांतरी निवास. रामकृष्ण राजीवाक्ष श्री संत ही नाक्ष वा एकाक्ष देवरूपे सुंदर स्वरूप आनंद स्वरूप संत सदा. देवाचे नेत्र श्रवणांत संत सृष्टीस नाही अंत. ये ये यथा मा देवदत्त संत द्रवत निंदकाही. रामकृष्ण आणि साई तिघा माझी अंतर नाही. नामे तीन वस्तू पायी ठाईचे ठाई एक रूप. तिये वस्तू स्मरणावस्था वार्ता ही तो समूळ मिथ्या. काळावर ही जयाची सत्ता तया का व्यथा त्या हाती. प्रारब्ध संचित न कळे आपणा नेणे मी त्या क्रियमाणा. करुणाकर साई गुरु राणा जाणून करुणा भाके तसे. वासनेच्या लाटा नाना तेने उसंत नाही मना. कृपा तुझी असल्या विना स्थैर्य येईना जीवासी. गताध्यायारंभी वचन दिधले परीन झाले पालन. घडलेन सांग निरूपण साध्यंत संपूर्ण परिसावे. अंतकाल समीप जाणून ब्राह्मण मुखे रामायण श्रवण केले चतुर्दश रात्रंदिन बाबांनी अनुसंधान पूर्वक. ऐसे 2 सप्ताह भरता रामायण श्रवण करता विजयादशमी दिवस येता बाबा विदेहता पावले. गताध्यायी झाले कथन होता बाबांचे प्राणोत्क्रमण. लक्ष्मण मामांनी केले पूजन जोगांनी निरांजन आरती. तेथून पुढे 36 तास हिंदू आणि मुसलमानास लागले विचार करावयास केविया कलेवरास सद्गती. कैसे समाधी स्थान नियोजन कैसे अकल्पित इष्टिकापतन. कैसा एकदा ब्रह्मांडी प्राण चढविला 3 दिन बाबांनी. समाधी की देहावसान संकळ झाले संशयापन्न. पाहुन श्वासोश्वासवर रोदन अशक्य उत्थान वाटले. ऐसे 3 दिवस जाताच प्राणोत्क्रमणची वाटले निश्चिंतता. मग उत्तर विधीची वार्ता सहजची समजता उरेली. ऐसी आई तवा अवसरी परम सावध बाबा अंतरी. येऊन अवचित निज देहावरी घालविली धुरी जनचिंता. इत्यादी सकल कथा प्रेमभावे परसिजे श्रोता. श्रवणे आनंदही होईल चित्ता कंठ वर्ता दाटेल. कथा नव्हे ही एक संदूक गर्भी साईरत्ना मोलिक. उघडून पहा प्रेमपूर्वक अनुभवा सुख दर्शनाचे. या अवघिया अध्यायात खचिला दिसेल साईनाथ. श्रवणे पुरतील मनोरथ स्मरणे सनाथ होई जे. परम उदार जयाचे आचरित तया साईंचे हे चरित. करावया श्रवण व्हा उद्यत अव्यग्र चित्त सप्रेम. ऐसी पावन कथा ऐकता धनीन पुरे भक्ता चित्ता. पूर्ण दाटे परमानंदता संसार श्रांता विश्राम. चित्त प्रसन्नतेचा हरिख
निजानंद ठाके सन्मुख, सर्व सुखाचे सोली व सुख, ते हे कथानक साईंचे. किती ऐका नित्य नूतन, रमणीयतेचे हेची लक्षण, म्हणून ही संत कथा पावन, होऊन अनन्य परिसावी. असो पुढे कलेवर सद्गती, याच वादाची भोवती न भोवती, करता करता समस्त थकती, पहा प्रचिती अखेर. बुट्टीच्या वाड्याचे दालन, त्यातील गाभाऱ्याचे प्रयोजन, होणार होते मुरलीधर स्थापन, ठरले ते स्थान बाबांचे. आरंभी जई पाया खोदिला, जाता असता बाबा लेंडीला, माधवरावाच्या विनवणीला, माथा डोलावला बाबांनी. माधवराव करत विनंती, नारळ देऊन बाबाचे हाती, मुरलीधराचा गाभारा खोदती, अवलोका म्हणती कृपेने. पाहुन याती शुभवेळ, बाबा म्हणाले फोडा नारळ, आपण समस्त बाळगोपाळ, येतेची काळ क्रमुकी, येतेची आपण बसता उठता, सुखदुःखाच्या करू वार्ता, येतेची पोरा स्वरा समजता, चित्त स्वस्थता लादेल. बाबा काहीतरी हे बदले, ऐसेच आरंभी सर्वासी दिसले, पुढे जेव्हा अनुभव आले, कळून चुकले ते बोल. होता बाबांचे देहावसान, राहिले मुरलीधराचे स्थापन, हेची वाटले उत्तम स्थान, साई निधान रक्षावया. वाडियात पडो हे शरीर, अंती बाबांचे जे उद्गार, तोच शेवटी ठरला विचार, झाले मुरलीधर बाबाच. श्रीमंत बुट्टी आदी करून, हिंदू मुसलमान सर्वजन, याच विचारा राजी होऊन, वाडा सत्कारणी लागला. ऐसा बहुमोल वाडा असून, बाबांचा देह कुठेही पडून जाता, मग तो वाडाही शून्य, अत्यंत भयान भासता. आज तेथे जे भजन पूजन, कथा कीर्तन पुराण श्रवण, अतिथी अभ्यागता अन्नदान, होते त्या कारण श्री साई. आज तेथे जे अन्न संतर्पण, लघुरुद्र महारुद्रावर्तन, देशोदेशीचे येती जन, त्या कारण सर्व श्री साई. असो ऐसी हे संतांची वाणी, अक्षरे अक्षर साठवा श्रवणी. अशी ही संतांची वाणी, अक्षरो अक्षर साठवा, मनी काहीतरी बोलती म्हणून, नाव मानून त्या गावी. आरंभी ती किती मुग्ध, असो दिसो वा कितीही संदिग्ध, काले येतो अर्थावबोध, जरी ती दुर्बोध आरंभी. असता देहपातासी अवधी, पुढे होणारे गोष्टी संबंधी, दुश्चिन्हे घडली काही आधी, मशिदीमध्ये शिर्डीत. तयामधील एकचे आता, निवेदितो मी श्रोत्या करता, किती सकळ सांगू जाता, ग्रंथ विस्तारता पावेल. किती एक बहुधा वर्षापासूनी, एक होती बाबांची जुनी, विटजिये वरी हात टेकुनी, आसन लावून बैसत. विटेचा त्या आधार घेऊनी, नित्य एकांत होता रजनी, बाबा मशिदीत स्वस्त मनी, आसन लावून बैसत. ऐसा क्रम कित्येक वर्षांचा क्रम, निर्वेद चालला होता अविश्रम, परी होणारसी न चले नियम, घडतसे अतिक्रम अकल्पित. बाबा नसता मशिदीत, पोरगा एक होता झाडीत, तळीचा केर काढावयाचे निमित्त, विट किंचित उचलली, फुटावयाची वेळ आली, विट पोराच्या हातून निसटली, धाडकन ती खाली पडली, दुखंड झाली तात्काळ. ऐकता हे बाबांनी म्हटले, विट नाही कर्मचे फुटले, ऐसे वदुन्याती हळहळले, नेत्री आले दुःखाश्रू. नित्य योगासन ज्या विटे, घालित बाबा ती जव फुटे, तेने दुःखे हृदय फाटे, कंठ दाटे तयांचा. ऐसी बहुत काळाची जुनाट, निजासनाचे मूळ पीठ, अवचट भंगली पाहुनी विट, मशिद सुनाट वाटे त्या. विटची मग प्राणापरती, बाबांची होती अति आवडती, पाहून तिची ऐशी स्थिती, बाबा अति चित्ती हळहळले. त्याच विटेस टेकून कोपर, बाबा घालवित प्रहराचे प्रहर, घालणे आसन योग तत्पर, म्हणून तिजवर प्रेम मोठे. जिये संगे आत्मचिंतन, ती मज होती जीवकी प्राण, ती भंगली माझी सांगातीन, मीही तिज विण न राहे. विट जन्माची सांगातीन, गेली आजी मज सांडून, ऐसे तियेचे गुण आठवून, बाबाने रुदन मांडिले. येथे सहजी होईल आशंका, विट क्षणभंगुर नाही का, एदर्थ करावे का शोका, काय लोकांनी म्हणावे.
आशंका ही प्रथमदर्शनी उठेल कवनाच्या हिमनी. प्रवर्ते मी समाधानी पायन मुनी साईचे. कैसा होईल जगदुद्धार कैसे तरतील दिन पामर. एतदर्थची संतांचा अवतार कर्तव्य इतर नाही त्या. हास्य रुडन क्रीडा प्रकार लौकिक नाट्यची येथील सार. जैसा तैसा श्रेष्ठाचार लोकव्यवहारही तो तैसा. संत जरी पूर्ण ज्ञानी अवाप्त सकल संकल्प मनी. तरी लोक तरावया लागुनी कर्माचरणी उद्युक्त. असो हे देहावसान व्हावया आधी 32 वर्षापूर्वीच समाधी. होणार परी माळसापतीची बुद्धी निवारी त्रिशुद्धी हा कुयोग. टळतांदरी हा दुष्टयोग कैचे अवघ्या ते साई सुयोग. 43 वर्षामागेच वियोग होता की कुयोग ऐसा तो. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बाबा अस्वस्थ उठला दमा. सहन करावया देहधर्मा ब्रह्मांडी आत्मा चढविला. आता येथून 3 दिन आम्ही चढवितो ब्रह्मांडी प्राण. प्रबोधू नका आम्हा लागून बाबांनी सांगून ठेविले. पाहतो सभा मंडप कोण बाबाही बोटे दाखविले ठिकाण. म्हणाले येथे समाधी खोदून द्या मज ठेवून त्या जागी. स्वयं माळसापतीस लक्षून बाबा तदा वदती निक्षून. नका मज सांडू उपेक्षून दिवस 3 पर्यंत. तय स्थानी निशाणे 2 लावणे ठेवा निदर्शक खून. ऐसे वदता वदता प्राण ठेविला चढवून ब्रह्मांडी. भरावा एकाएकी भवंडी तेवी निचेष्टित देहदांडी. माळसापतीने दिदली मांडी आशा ती सांडिली इतरांनी. रात्रीचा समय झाले 10 तेव्हाचा हा प्रकार पहा. स्तब्ध झाले जन आहा काय अवचित हा प्रसंग. नाही श्वास नाही नाडी वाटे प्राणे सांडले कोडी. जनास भयंकर अवस्था गाडी सुख निर्वढी साईस. मग पुढे माळसापती अहोरात्र सावध वृत्ती. साईबाबा लागी जपती तेथेची बैसती जागत. जरी होती साई मुखींची आज्ञा समाधी खोदावयाची. तरी ती कैसे करावयाची हिम्मत कवणाची चालेना. पाहुणे बाबा समाधीस्थ मिळाला तेथे गाव समस्त. जनविस्मित पाहती तटस्थ काढीना भगत मांडी ते. प्राण गेला कळता देखा बैसेल एकाएकी धक्का. सांगून 3 दिवस मजरा का झकविले लोका साईने. श्वासोश्वास झाला बंद ताटस्ते पावली इंद्रिय सबंध. नाही चलन वलनाचा गंध तेजही मंद झाले. हरपले बाह्य व्यवहार भान वाचेसी पडले दृढ मौन. कैसी शुद्धीवरी मागुतेन चिंताही घन सर्वत्रा. वृत्तीवरी येईना शरीर काळक्रमीला 2 दिवसावर. आले मौलवी मुल्ला फकीर मांडीला विचार पुढील. आप्पा कुलकर्णी काशीराम आले केला विचार ठाम. बाबांनी गाठले निज सुखधाम द्यावा की विश्राम देहासी. कोणी म्हणती थांबा क्षणभरी इतकी घाई नाही बरी. बाबा नव्हे ते इतरा परी अमोघ वैखरी बाबांची. तत्काळ प्रत्युत्तर करावे इतरी थंडगार पडल्या शरीरी. येईल कुठून चैतन्य जरी कैसे अविचारी सकळे हे. खोदा कबर दावल्या स्थळी बोलवा की सकळ मंडळी. द्या मुठ माती वेळच्या वेळी तयारी करा सगळी ही. ऐसी भवतीन भवती होता पूर्ण झाली दिनत्रयतता. पुढे पहाटे 3 वाजता चेतना येता आढळली. हळूहळू दृष्टी विकसिता आळेपिळे शरीरात येता. श्वासोश्वास चालू होता पोटही हालता देखिले. दिसू लागले प्रसन्न वदन होऊ लागले नेत्रोन्मीलन. जाऊन या निचेष्टितपण प्रबोध लक्षण उमटले. जणू विसरले देह भावा तयाचा पुनश्च आठवावा. चुकला ठेवा ठाई पडावा भांडार उघडावा की गत. देखोन साई सावधान झाले सकळ प्रसन्न वदन. टळले देवदयेने विघ्न आश्चर्य निमग्न भक्तजन. बघत पाही मुख कौतुके साई हळूच मान तुके. मौलवी फकीर पडले फिके की प्रसंग चुके भयंकर. पाहुणे मौलवीची दुराग्रहता भगत आज्ञा पालनी चुकता. यत्किंचितही निश्चय ढळता वेळ तो येता कठीणतई. 43 वर्षा आधीच कबर होऊन कैसी जाती मग खबर.
कैसे मग ते दर्शन मनोहर होते सुखकर साईंचे. लोक उपकार हेचे कारण करुणी समाधीचे विसर्जन. साई पावते झाले उत्थान समाधान भक्तजना. भक्त कार्यार्थ जो भागला परमानंदी लय लागला. कैसा आधी जाई प्रबोधिला अकळलीला तयाची. देखुनी बाबा सावधान सुखावले भक्तजन. जो तो धावे घ्यावया दर्शन पुनर्जीवन सुखाते. असं पूर्वील कथानुसंधान ते अखेरचे देहावसान. झाले जयांचे संपूर्ण कथन यथा स्मरण आजवरी. म्हणून आपण श्रोता सकळीक मने विचारा के क्षण एक. कासया व्हावा हर्ष शोक दोन्ही अविवेक मूलक. आवटा हाताचा स्थूळ गाडा देहेंद्र इंद्रियाचा जो सांगाडा. तो काय आपुला साई निधडा समळ सोडा हा भ्रम. साई म्हणावे जरी देहा तरी त्या नावची नाही विदेहा. रूपही नाही वस्तूही पहा रूपातीत श्री साई. देह जरी नाशिवंत वस्तू स्वतंत्र नाशरहित. देह पंचभूतांतर्गत अनाद्य अनंत निज वस्तू. देह तरी नाशिवंत वस्तू स्वतंत्र नाशरहित. देह पंचभूतांतर्गत अनाद्य अनंत वस्तू. ती वस्तू म्हणजे ब्रह्म. आपण सगळ्या आपल्या पूजापोथ्यांमध्ये ब्रह्म नावाची जी एक संकल्पना आहे त्याला वस्तू म्हटलेलं आहे. ती आहे तो इंद्रियातीत. इंद्रिये जडती ते नेणत. तिचे इंद्रिया प्रवर्ततीत चाळवी प्राणाते. आहे ना आपल्या शरीरात असं काहीतरी की जे सगळे इंद्रियाचं चलनवलन करतं तेच ब्रह्म. त्या शक्तीचे नाम साई तिजविन रीता ठावच नाही. तिजविन ओस दिशा दहाई भरली पायी चराचरी. तीच की ही अवतार स्थिती तीच होती आधी अभिव्यक्ती. नामरूपी आली व्यक्ती समरसली अव्यक्ती कार्याती. अवतार कृत्य संपवुनी अवतारी ही देह तेजुनी. जैसे प्रवेशती निर्विकल्प भुवनी तैसीच ही करणी साईंची. गुप्त भावे येता मनी जैसे स्वामी गाणगा भुवनी. पर्वत यात्रेसी जातो म्हणून गेले निघुनी एकाएकी. भक्तानी धरता अडवून तयांचे केले समाधान. लोकाचारी हे माझे गमन गाणगा भुवन सोडीना. कृष्णातिरी प्रातस्नान बिंदू क्षेत्री अनुष्ठान. मठात करावे पादुका पूजन येथेच निरंतर वास माझा. तैसीच बाबांची परी निधन केवळ लोकाचारी. पाहू जाता स्थिरचरी सर्वांतरी श्री साई. जैसी जयाची भजन स्थिती तयासी तैसी नित्य प्रचिती. संदेह काही न धरावा चित्ती मरणातीत श्री साई. साई भरला स्थिरचरी साई सर्वाच्या आत बाहेरी. साई तुम्हा आम्हा भीतरी निरंतरी नांदतसे. साई समर्थ दीनदयाळ भावार्थी भक्त प्रणतपाळ. परमप्रेमाचे ते भूकाळ अतिस्नेहाळ सकळिका. जरी चर्मचक्षुषी न दिसती तरी ते तो सर्वत्र असती. स्वये जरी सूक्ष्मत्वी लपती तरीही लाविती वेडा आम्हा. त्यांचे निधन केवळ ढोंग आम्हा फसविण्या आणले सोंग. नटनाटके ते अव्यंग भंगोनी अभंग झाले. त्याची आठाई जो अनुराग तेने करुणी पाठलाग. अंती लावू तयांचा माग कार्य भाग साधू की. मनोभावे पूजा करता भक्तिभावे तया आठविता. अनुभव येईल सकळ भक्ता सर्व व्यापकता दिसेल. उत्पत्ती स्थिती आणि लय चित्स्वरूपा त्याचे न भय. ते सदा सर्वदा चिन्मय विकार आश्रय ना तेथे. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती सद्गुरू कुलदेवता आणि सीता रामचंद्र तसेच सद्गुरू साईनाथ महाराज यांचं ध्यान करून आपण अध्यायाला सुरुवात करीत आहोत. आता हा अध्याय परत बाबांच्या निर्याणाचाच तिसरा भाग आहे. आणि अल्ला मालिक हे बाबांचे ध्यान होतं. तर ते कसे म्हणजे मेलेले नाहीत, ते आपल्यासाठी आजही जिवंतच आहेत असं लेखकांनी अध्यायभरात सगळीकडे सांगितलेलं आहे. जे अपकार करणाऱ्यावरती देखील उपकार करणार असे जे संत असतात तसेच बाबा आहेत. रामकृष्ण राजीवाक्ष संत हिनाक्ष वा एकाक्ष. रामकृष्ण कसे होते? दिसायला सुंदर होते, कमळासारखे त्यांचे डोळे होते. तर संत कोणी आंधळे आहेत, कोणी एक डोळ्याचे आहेत. आता सूरदास आंधळे होते. देवाचे रूप सुंदर आहे आणि संत हे सदा आनंद स्वरूप आहेत. अशी देवांची आणि
संतांची तुलना केली आहे. देवाचे नेत्र श्रवणांत संतदृष्टीच नाही अंत. म्हणजे संताची दृष्टी शेवटपर्यंत कुठेही त्याला अंतच नाही, कशी पण कुठे पण पोचते. आणखीन रामकृष्ण साई या तिघांमध्ये काही अंतर नाही. जरी तीन वस्तू आहे, नावं तीन आहे, पण वस्तू ही एकच आहे. या काळावर देखील ज्यांची सत्ता आहे, तर त्यांचं प्रारब्ध, संचित, क्रियमान हे सगळं काही नाहीच. म्हणजे त्यांना करुणाकर असे साई आहेत, ते गुरुराणा आहेत सगळ्यांचे, आणि भक्त त्यांची करुणा भागतात. वासनेच्या नाना लाटा आहेत आपल्या मनामध्ये, सतत काहीतरी विचार येत असतात. पण गुरुराया तुझी कृपा झाल्याशिवाय आमच्या मनाला स्थैर्य येणार नाही आहे. आता मागच्या अध्यायामध्ये साईंनी आपला अंतकाळ समीप जाणून ब्राह्मणाच्या मुखातून 14 दिवस रामायण ऐकलेलं आहे. आणि मग दसऱ्याला त्यांनी ध्येय ठेवलेला आहे. मग त्या मामांनी आरती सकाळचं पूजन केलं जोशी मामांनी, आणि दुपारी जोगांनी त्यांच्या पार्थिवाची आरती केली. आणि आता ह्या कलेवराला कशी काय सद्गती द्यायची हा प्रश्न पडला. कारण आता मुळात ते कसं झालं होतं, हिंदू आणि मुसलमान प्रत्येकाला वाटत होतं की आमच्या पद्धतीने झालं पाहिजे. तर हे निर्णय ठरवायला त्यांना 36 तास लागले. आता मागे असं झालं होतं, एकदा बाबांनी ब्रह्मांडी प्राण चढवला होता आपला. श्वासोश्वास थांबला, शरीर सगळं थंड पडलं, पण तेव्हा बाबा उठले होते. म्हणून आताही लोक वाट पाहत होते, पण शेवटी त्यांना काय बाबा उठतील असं वाटलं नाही आहे. अशक्य उत्थान वाटलं बाबांचं, आणि म्हणून मग त्यांनी ते अंत्यविधी करण्याचा विचार केलेला आहे. अशीच एक कथा सांगतो. ही कथा नाही तर एक पेटीच आहे, आणि ज्या पेटीमध्ये साई नावाचं अमोलिक रत्न आहे, ते तुम्ही उघडून बघा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग अशीच पावन कथा आहे की एकदा बाबांना त्याच्या आधी काय हे बुट्टीवाड्यामध्ये राहायचं आहे ना, तर ते ह्यांनी विचारलं होतं श्याम्यानी, बाबा इथं मुरलीधराचा मूर्ती देऊया, हा गाभारा खोदूया, ही शुभ वेळ आहे का? बाबा लेंडेच निघाले होते. तर म्हणे फोडा नारळ. मग नारळ फोडला, आणि आपण सगळे बाळगोपाळ इथं राहू, आपण इथं काळ क्रमू, इथं सुखादुःखाच्या गोष्टी बोलू, इथेच पोरास्वरांना सगळ्यांच्या चित्ताला स्वस्तपणा लाभल. असं जेव्हा बाबा बोलले तेव्हा ह्यांना वाटलं बाबा काहीतरी बोलतात, पण बाबा कधीच काहीतरी बोलत नव्हते. तर बाबांच्या त्या प्रत्येक शब्दाला पुढे अर्थ निघत होता. शेवटी बाबांनीच उद्गार घातले होते शेवटी ह्या सगळ्यांच्या कानावरती की वाड्यात पडो हे शरीर. त्यामुळे हिंदू मुसलमान सगळ्यांचं ऐक्य लाभलं, आणि सगळ्यांनी विचार केला की आता हे शरीर वाड्यामध्येच आपण बाबांची समाधी किंवा काय असेल ते करूया. मग आज जे शिर्डीला एवढी माणसं येतात, अतिथी येतात, अभ्यागत म्हणजे मोठे मोठे अधिकारी येतात, पाहुणे येतात, अन्नदान होतं, संतर्पण, अन्न संतर्पण होतं. म्हणजे संत अर्पण, संतांना अर्पण म्हणजे अन्न संतर्पण. म्हणजे खाणारा कोणी असू दे त्याला संत समजून ते अर्पण करायचं, म्हणून अन्न संतर्पण. महारुद्र होतात. तर हे सगळं बाबांमुळं होतं आहे, नाही तर त्या वाड्यालाही काही अर्थ नसता, आणि त्या शिर्डीला देखील कोणी विचारलेलं नसतं. मग आता श्रोत्यांकरता एक कथा मी तत्काळ तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी काय होतं, एक बाबांची वीट होती. मग दुश्चिन्ह काहीतरी घडलेलं असतं, पण ते लोकांना त्यावेळी कळत नाही. बाबांची एक जुनी वीट होती, त्या विटेवरच बाबा बऱ्याच वेळा आपलं आसन लावायचे, त्या विटेवरच हात ठेवून आधार घेऊन बसायचे, त्या विटेवरच कोपर टेकून प्रहर प्रहर बाबा तिथं बसलेले असायचे. निमित्त काय झालं, तो पोरगा एक झाडत होता, तर झाडता झाडता म्हणला विटे खालचा पण केर काढूया. त्यानं ती वीट उचलली. आता फुटावयाचीच वेळ आली होती. पोराच्या हातून वीट निसटली आणि धाडकन खाली पडली. तिचे 2 तुकडे झाले. पण बाबांना फार दुःख झालं. म्हणलं वीट नाही, म्हणले माझं कर्मच फुटलं. अतिशय हळहळ केली. बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की ज्या विटेवर बाबा योगासन लावत ती वीट फुटली म्हणजे काय. बाबांचं फार हृदय उडलं. आता एवढी जुनी मशीद आणि ती वीट पण जुनी होती. वर्षानुवर्षाची बाबांची ती आवडती वीट होती. आता ती माझ्या जन्माची सांगातीन गेली, आज मला सांडून. तिच्या वाचून मी पण काय आता राहणार नाही. आणि त्या विटेचे गुण आठवून आठवून बाबा रडू लागले. आता लोकांच्या मनात येईल की बाबांना ते विटेसाठी मोह का हो. बाबा जर एवढे संत आहेत, बाबा ब्रह्म आहेत, बाबा समाधीस्थ अवतार आहेत, म्हणजे समाधीपर्यंत त्यांची हे पोचलेली आहे, तर बाबांना ह्या विटेचं एवढं शोक का पडता, एवढा मोह कसा पडला बाबांना. तर संत जे अवतार धरतात किंवा देवही जे अवतार धरतात, मनुष्य अवतार धरतात. आता खरंच सीता जेव्हा रावणाने नेली तर आम्हाला खरा शोक झाला होता का.
नव्हता. पण जसा एक मनुष्यातला पती आपल्या पत्नीसाठी शोक करल आणि तिचा जसा शोध काढेल, तसं रामानं सीते करत सगळ्या झाडांना मिठ्या मारलेल्या आहेत. आणि मग पार्वती आणि शंकर बसले असताना पार्वती म्हणली की तुम्ही ज्याला राम राम म्हणून ज्याला भजता, ज्याचं तुम्ही नामस्मरण करता, तो राम तर तिकडे खाली झाडांना मिठ्या मारतोय, तो कसला म्हणे देव? तुम्ही म्हणता त्रिलोकपती आहे, विष्णूचा अवतार आहे. तेव्हा मग शंकराने जेव्हा तिला दिव्य दृष्टी दिली तेव्हा बघितलं तर राम ज्या वृक्षांना मिठ्या मारत होता तर ते अनेक काळापासूनचे ऋषीमुनी तपाला बसले होते, त्यांच्या शरीरावर झाडं वाढली होती किंवा ते झाड रूप झाले होते. तर असं ते संतांचंही कर्म असतं की लोकांना वाटतं की हे माणसासारखं रडतायत, हे असं करतायत तसं करतायत, पण हा लोकव्यवहार लेकीन लोकांसाठी केलेला असतं. तर बाबांना दुःख का झालं असेल की आता इथून पुढे ह्या लोकांना जे काय मी आतापर्यंत रस्ता दाखवला, लोकांसाठीच मी आयुष्य जगलो, लोकांनाच मी जे काही मग ते तरावं त्यांचं आयुष्य म्हणून मी केलं सगळं कर्म. आता मात्र माझं आयुष्य संपलेलं आहे, तर इथून पुढे ह्या लोकांसाठी ह्या गोष्टी मला करता येणार नाहीत. भक्ताला पण आणि देवाला पण, संतांना पण भक्ताच्या भक्तीचं बंधन असतं, प्रेमाचं बंधन असतं. देव असं कठीण तप करून बांधता येत नाही, पण प्रेमाच्या भक्तीमध्ये देवाला बांधता येतो. असा तर विचार केला तर हे बाबांचं देहावसन 32 वर्षापूर्वीच मागे झालं होतं. आणि तेव्हाचा तो कुयोग टळला नसता म्हाळसापतीने, म्हणजे म्हाळसापती ठाम राहिले म्हणून तो तेव्हा बाबांची समाधी झाली नाही. बाबांना एकदा खूप दमा उठला. आता काही ठिकाणी वेगळं सिनेमात काही वेगळं कथानक आहे शिर्डीचे साईबाबामध्ये, की ते काही भक्तांच्या कामासाठी लांब जायचं असतं, रस्त्यात 1-2 ठिकाणं लागतात म्हणून बाबांना एवढा वेळ लागतो. आता यात सांगितलं आहे आणि ह्या लेखकांनी बाबांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, त्यामुळे ह्यातल्या कथेला खरं म्हणायला हरकत नाही. बाबांना एकदा दमा उठला खूप, आणि म्हणून बाबांना जेव्हा सहन होईना त्या देहाला, तेव्हा त्यांनी 3 दिवस आपला आत्मा ब्रह्मांडामध्ये चढवला, आत्मा मोकळा केला देहापासून. मग काय दुःख आत्म्याला होत नाही, देहाला होत असतं ना, म्हणून त्यांनी आत्माच मोकळा केला. आणि सांगितलं की 3 दिवस आम्ही ब्रह्मांडी आत्मा चढवतो आमचा प्राण, तर आम्हाला प्रबोधू नका, म्हणजे हे करून नका, टाकू नका, माझ्या देहाचं काही विधी करू नका किंवा माझा देह टाकून देऊ नका कुठं. आणि सभामंडपात बाबांनी ते कोपरा पण दाखवला की या कोपऱ्याला म्हटले माझी समाधी खोदून ठेवा आणि तिथं मला ठेवून द्या, आणि काय झालंच माझं तर 3 दिवस माझी वाट पहा, त्यानंतर मग समाधी करा. मग माझा पतीला सांगितलं आणि बाबांनी निक्षून सांगितलं की मला उपेक्षू नका, माझा देह टाकू नका, 3 दिवसपर्यंत रक्षण करा. त्या ठिकाणी 2 निशाणं लावा, एक खूण ठेवा की इथं बाबांना ठेवलं आहे. आणि असं म्हणून बाबांनी आपले प्राणवर चढून दिले. आणि एकाएकी चक्कर येऊन भवंडी येऊन ते निचेष्टित पडले. देहदांडी म्हणजे काय, देह उरला एकदम लाकडासारखा ताट, आणि माळसापतीच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं होतं. आता सगळ्यांनी आशा सांडली की बाबा काय गेलेच. आता बाबा रात्री 10 वाजता झाली ही गोष्ट. सगळ्यांना कळलं सकाळी, हा श्वास नाही, नाडी नाही, कुठं काय बाबा राहिलेत. बाबा पार आता झाले ताट लाकडासारखे, थंड पडलेत बाबा. मग साईमुखीची आज्ञा होती समाधी खोदा, पण कोणाची काही हिंमत होईना बाबांसाठी समाधी पण खोदायची. आता मग काय म्हणले काय की एकाएकी तुम्हाला धक्का बसू नये म्हणून बाबांनी 3 दिवस वाट पाहायला सांगितली आहे. 3 दिवसानंतर आपोआप तुम्हाला मनाची तयारी होईल की बाबा गेले आहेत, आणि मग तुम्ही बाबांचं दहन समाधी दफन काय असेल ते करून टाकाल. चरणवलनाचा गंध नाही, चेहरा निस्तेज झाला, अंग सगळं थंड पडलं, वाचेचा तर प्रश्नच नाही, शुद्धी नाही, काय असा वेळ गेला. मग मौलवी मुल्ला फकीर पण आले, मुल्ला फकीर. ते म्हणायला लागले की चला आता कशाला वाट बघायची आहे, दफन करून टाकू. मग आप्पा कुलकर्णी काशीराम आले, त्यांनी सांगितलं की बाबा गेले निजधामाला, आता या देहाला आपण विश्राम देऊया, किती ताटकळत ठेवायचं. कोणी म्हणले क्षणभरी थांबा, एवढी घाई करू नका, बाबा म्हणजे बाकीची माणसं नाही आहेत, आणि बाबांनी सांगितलंय 3 दिवस वाट पहा म्हणून. आणि म्हाळसापतीनं अजिबात हल्लाच नाही ना तिथनं. 3 दिवस म्हाळसापती जागच्या जागी बाबांचं राखण करतच राहिला होता. तर काय लोक म्हणे, अहो काय बोलताय तुम्ही, थांबा, वाट बघा, थंड पडलेल्या शरीरात कुठून जीव येणार आहे, आपले वेळेवर मुठमाती देऊन मोकळे होऊया. असं करता करता पहाटे 3 वाजले, 3 दिवस गेले. दिनत्रय इथं म्हणजे 3 दिवस गेले. 3ऱ्या दिवसाचं पहाटेचं 3 वाजला, 4था दिवस होता तो, 3 दिवस गेले होते. आणि बाबांच्या शरीरामध्ये हळूहळू चेतना आली, हळूच डोळे हे झाले, हलवायला लागले, उघडायला लागले, शरीराला आळोखे पिळोखे दिले, श्वास चालू झाला, पोट हलवू लागलं, चेहऱ्यावर तेज आलं, हळूहळू नेत्र उन्मीलन म्हणजे हळूहळू उघडले डोळे बाबांनी.
जसे काय आपल्या देहभावाला विसरले होते आणि पुन्हा तो आठवण झाली म्हणून आले आपल्या जागी, किंवा कुठंतरी ठेवा पडला होता चुकून आणि भांडार उघडलं तर तो भांडारातच आहे, अशी गत झाली लोकांची. आणि तेव्हा बाबा ते जिवंत झाले. आता भगत हा शब्द वापरला आहे, ते भगत म्हणजे म्हाळसापतीच आहे, की त्यांचं कौतुकाने मुख पाहिलं. साईने पण हळूच त्यांच्याकडं पाहिलं आणि त्याने साईंचं मुख पाहिलं. मग मुल्ला मौलवी फकीर मात्र फिक्के पडले, की हा प्रसंग भयंकर झाला होता. आपण आता केला असतं तर चुकलं असतं. त्यांची दुराग्रह चालला होता की नाहीच, मुठमाती देऊच, आम्ही दफन करूच. पण महासापतीने काही ऐकलेलं नाही. आता इथं कवींचं लिहिताना थोडी लेखकाची गडबड होते. एकदा 32 वर्षे म्हणतात, एकदा 43 वर्षे म्हणतात. काय कालावधी असेल तो असेल, पण तेव्हा मात्र साईंच्या समाधीचं असं काही हे झालं नाही, विसर्जन झालं नाही आहे. जेथे बाबांना दर्शन घ्यायला धावू लागले. तर आता जेव्हा अखेरचं देहावसान झालं तेव्हा ही गोष्ट मला आठवली आहे, की एक क्षणी विचार करायचा की कशाचा हर्ष आणि शोक. दुःख तर होतं बाबा, काल मी पण रडले अध्याय वाचताना. दोन्ही आपल्या माणसाची मनोवृत्ती, आऊट हाताचा आपला मूळ देह, देह इंद्रियाचा जो सांगाडा आहे तो काय आपला साई आहे का? नाही. आपला साई तर सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये भरलेला आहे. तुमच्या माझ्यामध्ये अंतर्बाह्य साई आहे. आता ती देह कशी आत्मारूपी म्हणजे इंद्रिय झाली की ते जड देह होतो, आणि इंद्रिय सोडली की जी शक्ती आहे त्या शक्तीचं देखील नाव साई आहे. जी आधी अवतार स्थिती होती आपलंही, आपल्याला माहिती का आपण कोण होतो आधी, कुठून आलोय, कुठं जाणार आहे. तशीच ती आधी अव्यक्त होतं, ते व्यक्त झालं आपल्यासाठी काही दिवस नाव घेऊन साई नावाचं. आता परत अव्यक्त झालं, अवतार कृत्य आपलं संपून दिलं. असं इथं आहे की गुप्त व्हावं असं जेव्हा मनामध्ये आलं तेव्हा गाणगापूरला जे नरसिंह सरस्वती होते त्यांनी काय केलं, एकाएकी आम्ही पर्वत यात्रेला जातो म्हणून निघाले. भक्तांनी अडवून धरलं होतं की नका जाऊ तुम्ही इथून म्हणून. पण मग त्यांनी सांगितलं की लोकांच्यासाठी मी जातो आहे, पण मी गाणगापूर काय सोडत नाही आहे. मग ते काशीत स्नान करी, चंदन लावी, पंढरपुरी भिक्षा करविरी म्हणजे कोल्हापूर. तसं कृष्णातिरीला मी स्नान करणार सकाळचं आणि बिंदू क्षेत्री अनुष्ठान करणार, मठात माझ्या पादुकाचं पूजन करावं, इथे निरंतर माझा वास आहे, असं जे नरसिंह सरस्वती स्वामींनी सांगितलं होतं तसंच साईबाबांनी पण इथं निधन फक्त लोकांसाठी आहे. बाकी साई मरणातीत आहेत, त्यांना कुठलं मरण नाही आहे, ते अमर आहेत आणि सर्व चराचरी भरलेले आहे. उगाच त्यांनी आपल्यासाठी ढोंग केलं आहे, आपल्याला फसवायसाठी सोंग घेतले, मोठे नाटकी ते साई. आणि आता आपण पण त्यांचा माग काढत जायचं, आपण काय साई गेले म्हणून गप्प बसायचं नाही. तर आपण मनोभावे त्यांची पूजन करून आठवण करून आपण त्यांचा माग काढायचा. कुठं आहे तिथं ते आपल्याला बरोबर दिसतील असं इथं लेखकाला वाटतं आणि आपल्यालाही वाटतं. जैसे सुवर्ण सुवर्णपणे राही अलंकारही विणे, केवळी नाना परीची आभरणे तरी न सोने पण त्यागी. परोपरीचे अलंकार हे तो सर्व विनाशी विकार, आटिता उरे हे विकार नासे आकार नामही. तरी आहे मी हेमाडपंत, विरोणी जावो समूळ नितांत, एवम गुणसाई पदांकित अप्रलयांत वास करो. पुढे केला तेरावा दिन, बाळासाहेब भक्तरत्न मिळून या ग्रामस्थ ब्राह्मण उत्तर विधान आरंभिले. करून या सचैल स्नान, बाळासाहेब हस्ते दान, करविली तिलांजुली तिल प्रदान, पिंडप्रदान तिल तर्पण, पिंडप्रदान ही केले ते. सपिंडी अधिक उत्तर क्रिया, शास्त्राधारे त्या त्या समया, झाल्या मासिकास अवघिया. सपिंडी अधिक उत्तर क्रिया, शास्त्राधारे त्या त्या समया, झाल्या मासिकास अवघिया. धर्मन्यायाप्रमाणे भक्तश्रेष्ठ उपासनेंनी जोगा समवेत जाऊनी, भागीरथीच्या पवित्र स्थानी होम हवनीय संपादले. ब्रह्मभोजन अन्न संतर्पण, यथासांग दक्षिणा प्रदान, करुणी सशास्त्र विधिविधान, आले ते परतोन माघारा. नाही बाबा नाही संवाद, आता तरी हा कैसा भेद, परिदृष्टी पडता ती मशिद, गत सुखानुवाद आठवती. बाबांची नित्य आसनस्थिती, घ्यावयाती याची सुखानुभूती, उत्तम उत्तम आलेख्य मूर्ती, मशिदी प्रीती स्थापिलीसे. झाली साई देह निवृत्ती, प्रतिमा दर्शने होय अनुवृत्ती, वाटे निज भक्त भावार्थी, पुनरावृत्तीच ही मूर्त. शामराव उपनामे जय कर, तयांनी ही रेखिले सुंदर, ऐसी ही प्रतिमा मनोहर, स्मरण निरंतर देतसे.
जैसे हे प्रसिद्ध चित्रकार, तैसेच बाबांचे भक्तही थोर. बाबांची या आज्ञेनुसार वर्तती विचारपूर्वक. याची या हस्ते करून सुंदर छायाचित्रे घडवून करविली भक्तभवनी स्थापन. धरावया ध्यानधारणा, संतासी नाही कधीही मरण. पूर्वी अनेकदा याचे विवरण, झालेच आहे असेल स्मरण. न लगे स्पष्टीकरण आणिक, बाबान आज देहधारी, तरी जो तयांचे स्मरण करी. तया ते अजून हितकारी, पूर्वील परीस देहसे. कोणास काही बोलून गेले, परीन काही अनुभव आले. जरी ते देहवसान सही झाले, म्हणून ते न राहिले न मानावे. बोल बाबांचे ब्रह्मलिखित, विश्वास धरुनी पाहावे प्रचित. अनुभव आला जरी न त्वरित, तरी येणार निश्चित कालांतरे. असो या जोगांचे नाव येता, कथेत आठवली आडकथा. ऐका ती याची अपूर्वता, दिसेल प्रेमळता साईंची. जरी असे हा त्रोटक संवाद, गुरुभक्तासी अति बोधप्रद. सभाग्य तो ज्या वैराग्य बोध, अभागी बद्ध संसारी. एकदा जोग बाबास पुसती, अजूनही काय माझी स्थिती. विचित्र माझी कर्मगती, पावेन सुस्थिती केव्हा मी. बहुत वर्षे अनन्य सेवा, घडली आपली मजला देवा. तरी या चंचल चित्ता विसावा, अजून नसावा हे काय. ऐसा कैसा मी दुर्भागी, हीच का प्राप्ती संतसंगी. सत्संगाचा परिणाम अंगी, कवणिया प्रसंगी भोगेन मी. परिसूनही भक्ताची विनंती, साई समर्थ परमप्रीती. जोगास काय प्रत्युत्तर देती, स्वस्थ चित्ती परिसावे. दुष्कर्माची होईल होळी, पुण्यपापाची राख रांगोळी. पाहीन तुझी या काकेस जोडी, तै तुझ भाग्यशाली मानेन. उपाधीचा होईल त्याग, नित्य भगवत भक्तीचा लाग. तुटतील आशा पाश सांग, तै मै तुझ सभाग्य मानीन. विषयासक्ती मानून त्याज्य, मी तू पण सर्वथा अयोग्य. जेव्हा उपस्थ जिंक हो योग्य, तै मी तुझ सभाग्य मानीन. असो यावर काही काळे, बोल बाबांचे अनवर्थ झाले. सद्गुरु कृपे जोगास आले, वैराग्य जे वदले बाबा ते. नाही पुत्र संतती पाश, कलत्र लाविले सद्गतीस. देहत्यागा आदी संन्यास, झाले की वैराग्य सहजची. असो हे जोगई भाग्यवान, सत्य झाले साई वचन. अंती होऊन संन्यास संपन्न, ब्रह्मी विलीन झाले. जैसी तैसी साईंनी कथली, तैसीच परिणामी स्थिती झाली. उक्ती साईंची सार्थ झाली, भाग्यशाली जोग खरे. तात्पर्य बाबा दीनदयाळ, भक्त कल्याणा लागी कनवाळ. अर्पित बोधामृताचा सुकाळ, शिर्डीत त्रिकाळ तो परिसा. जया माझी आवड मोठी, तयाचे मी अखंड दृष्टी. जया मजविन मजविन ओस सृष्टी, माझी याच गोष्टी तयामुखी. तया माझे अखंड ध्यान, जिवेसी माझेच नाम आवर्तन. करू जाता गमनागमन, चरित्रे गायन माझे तया. ऐसे होता मदाकार, कर्माकर्मी पडेल विसर. जेथे हा मत्सेवेचा आदर, तिष्ठे मी निरंतर तेथेची. मज होऊन अनन्य शरण, दया माझे अखंड स्मरण. तयाचे मज माता ऋण, फेडीन उद्धरण करून या. आधी मज न दिल्या वाचून, करता भोजन रस प्राशन. दया माझे हे निधिध्यासन, तया आधीन मी वर्ते. माझीच दया भूक तहान, तुझे न जाते मज समान. तयाचेच मज नित्य ध्यान, तया अधीन मी वर्ते. पिता माता गणगोत, आप्त इष्ट कांतासुत. या पासाव जो परावृत्त, तोची की अनुरक्त मदपदी. वर्षाकाळी नाना सरिता, महापूर समुद्रा मिळता. विसरती सरितापणाची वार्ता, महासागरता पावती. रूप गेले नामही गेले, जळही जाऊन सागरी मिसळले. सरिता सागर लग्न लागले, द्वैत हरपले एकत्वी. पावनी ऐसी समरसता, चित्त विसरले नामरूपता. तै मजसी पाहिल निज स्वभावता, नाही मज परता ठावतया. परिस नव्हे मी दगड, ऐसे जना करावया उघड. पुस्तक पंडिती करुणी बडबड, लोहाचे अगड आणले. तै मजवरी करता घाव, उलट प्रगटता सुवर्ण भाव. माझे दगडपण झाले वाव, अनुभव नवला व दाटला. विना अभिमान अनुप्रमाण, मज हृदयस्था यावे शरण.
होईल अविद्या तत्काळ निरसन, श्रवण कारण संपेल. अविद्या प्रसवे देहबुद्धी, देहबुद्धीस्तव आदिव्याधी, तीच का लोटी विधी निषेधी, आत्मसिद्धी विधायक. याच कथेत एक उपकथा जोगांची सांगितलेली आहे की जोग म्हणतो ते की महाराज दिवस रात्र तुमची सेवा करतोय, पण मनाला शांतता नाही, स्वस्थता नाही. मग संतांच्या सहवासात राहून असं का व्हावं बरं? बाबा त्याला म्हणतात, जेव्हा तुझ्या हातात मी जोडी बघेन तेव्हा मी तुला आनंदी समजेन, म्हणजे भाग्यवान समजेन. आता मग कसं आहे, त्या एखाद्याला राग येईल ना, माझ्या हातात जोडी का बघावं, पण त्या भक्ताला बरोबर कळतं. त्यांना समजलं की आणि खरोखर बाबांचे बोल पुढं खरे ठरले. बाबांना पुत्र नव्हतंच, संतती पाश नव्हतेच काही, आणखीन बायको आधीच गेली होती. मग त्यांना खरंच विरक्ती आली आणि ते खरंच जोडी घेऊन संतच झाले, म्हणजे वैरागीच झाले. आणि त्या स्थितीमध्ये त्यांचं पुढे कधीतरी एकदा देहावसान झालं आहे. म्हणजे बाबांचे शब्द काही खोटे ठरले नाही. आता बाबा गेले नाहीत हे पुन्हा पुन्हा सांगत आहे की जसं सोनं आहे ना, सोन्याचं सोने पण मग ती चीप असो बिस्किट असो, पण ते सोनं सोनंच राहतं. त्याचे अलंकार बनवले तरी ते सोनं, आणि आग्नेत घालून त्याला जाळलं तरी ते सोनंच असतं. तसं ते बाबांचं जे आत्मा आहे किंवा जे बाबा आहेत ते काही गेले नाहीत. फक्त ते नाव होतं, एक देह होता, तो देह गेलेला आहे. पुढे नियमाप्रमाणे बाळासाहेब म्हणून त्यांचे भक्त होते, त्यांनी काय केलं, 10वा 13वा सगळं काही केलं. आणखीन मासिक श्राद्ध असतात ती केली, हे केलं, पिंडप्रदान केले, तिळांजली दिली. आणखीन सगळे याला गेले, कुठं गंगेला गेले, काशीला, तिथं पण ते बाबांचं सपिंडी श्राद्ध वगैरे जोगांच्या सोबत जाऊन करून आले सगळं. आणि मग शास्त्रोक्त सगळं केलं. पण तरी पण आता ज्या लोकांनी प्रत्यक्ष बाबांबरोबर दिवस काढलेत, संवाद साधलाय, त्यांना ते आठवण होणारच ना, दुःख वाटणारच ना की त्या मशिदीमध्ये बाबा बसायचे, इथं बाबा असं बोलायचे, इथं बाबा असं करायचे. असं वाईट तर त्यांना वाटतच होतं. मग शामराव जयकर नावाचे ग्रस्त होते, ते उत्तम चित्रकार होते. मग त्यांच्या हातून ते बाबांचं चित्र, जसे बाबा बसायचे त्या पद्धतीचंच एक चित्र बनवून घेतलं आणि ते चित्र तिथं लावलेलं आहे. बाबांचे भक्त थोर होते, बाबांच्या आज्ञेनुसारच ते जयकर वागायचे. तर लोकांना वाटावं की बाबाच बसलेले आहेत, अशा पद्धतीनं मशिदीमध्ये ती बाबांची प्रतिमा लावलेली आहे. मग बाबा असं म्हणतात, ज्याला माझी मोठी आवड आहे त्याच्या मी अखंड दृष्टीला दिसतो. माझ्या विना ज्याची सृष्टी ओस आहे, ज्याच्या मुखामध्ये माझंच नाव आहे, माझ्याच गोष्टी आहे, अखंड माझंच ध्यान करतो, माझं चरित्र गायन करतो, जाता येता पण माझंच नाव घेत राहतो. म्हणजे बाबाच नाही, तुम्ही ज्या पण कोणाचं ध्यान कराल ती तुमचे इष्ट परमेश्वर असू दे, तुमचे गुरु असू देत, कोणी असू दे, जसं अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, कधी तुम्ही जर त्यांचं नाव घ्याल तर नक्कीच ते तुमच्या पाठीमागं 12 महिने सदैव तुमचे राखण करण्यासाठी असतात आणि अंतिमोक्षालाच ते तुम्हाला घेऊन जातात. मग ज्यानं आई बाप गण गोण आप्त बायको मुलं सगळं सोडून दिलं, परावृत्त झालं आहे, म्हणजे कसा खरंच संसार सोडून जाऊ नका, पण मन मात्र सगळ्यातनं विरक्त करा. ते सांगतात ना की खरं माणसानं संसारात कसं राहावं, चिकूच्या बीसारखं राहावं. म्हणजे जरा पण त्या चिकूच्या बीला काही लागलेलं नसतं. पण माणूस कसा राहतो, हापूस आंब्यातल्या कोळीसारखा राहतो की किती चोखलं तरी रस आहेच, किती चोखलं तरी रस आहे. मग संसारातनं काही माणूस विरक्त होतच नाही. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक नद्या असतात, त्या महापूर येतो आणि समुद्राला जाऊन मिळतात. मग तिथं नदी पण ती विसरून जाते ना, ती महासागर होऊन जाते नदी. जेव्हा तुमचं रूप गेलं, नावही गेलं, तेव्हा त्या गोष्टीमध्ये तुम्ही आपोआप मिसळून जाता आणि तसंच तुम्ही होता. तसं समुद्र आणि सरतेचं लग्न लागलं, दोघांचं द्वैत हरपलं आणि ते एक झाले, अद्वैत झाले. द्वैत म्हणजे 2 होते आणि त्यांचं कसं झालं, एकत्व झालं. पाहून यायसी समरसता, चित्त विसरले नामरूपता. मग असं जे नामरूपता आहे, तर बाबा म्हणले मी काय परीस नाही हो, मी दगडच आहे एक, पण परिसाचाच दगड असतो तो. ते पुस्तक पंडितवाले बडबड केले आणि मला मारण्यासाठी लोखंडाचं खांब घेऊन आले आणि ते आपटले वरती, पण काय झालं, त्या लोखंडाचं सोनं झालं. मग त्यातून अर्थ काय समजायचा की बाबांच्या सहवासामध्ये जे आले त्यांचं सोनं झालं, जे मनापासून आले. कोणी अभिमान धरून आले, कोणी कसेही आले, पण बाबांनी त्यांचं सोनं केलेलं आहे. मज हृदयस्था यावे शरण, मज होईल विद्या तत्काल निरसन, श्रवण कारण संपेल.
अविद्या प्रसवे देहबुद्धी, देहबुद्धीस्तव आदिव्याधी. अविद्येमुळेच माणसाला काय होतं की आदिव्याधी शरीराला लागल्या, ते म्हणजे हे शरीरच माझं, ही पहिली अविद्या आहे. मग त्यामुळे त्याचं जे दुखणं खुपणं आहे ते आपण आपलं मानतो आणि त्याला जास्त कुरवाळत बसतो. तर ही आदिव्याधी सगळी अविद्येमुळे आहे. मी तुम्हास कसा भेटणार, तर मी तुमच्या हृदयामध्येच आहे. म्हणाला आता मी आहे कोठे, आता मी तुम्हा कैसा भेटे, तरी मी तुमच्या हृदयीच तिष्ठे, विना कष्टे सन्निकट. म्हणाल हृदयस्थ कैसा कोण, कैसे काय याचे लक्षण, ऐसी काय तयाची खूण, जेणे त्या आपण जाणावे. तरी व्हावे दत्तावधान, परसात याचे स्पष्ट व्याख्यान, जना लागी जाणे शरण, तो हृदयस्थ कोण धे. आता हृदयस्थ नारायण हा शब्दच आहे ना वापरलेला. नाना नामे नाना रूपे, सृष्टी माझी भरली अमुपे, जयाची कवनान करविती मापे, मायेची स्वरूपे ती अवघी. तैसेच सत्व रज तम गुण, तया त्रिगुणा ओलांडून, सत्तेचे जे स्फुरण, ते रूप जाण हृदयस्थाचे. नामरूप विरहितपण, उर्वरित जे तुझे तूपण, तेच हृदयस्थाचे लक्षण, जाणून शरण त्या द्वावे. मीच तो तू ऐसे पाहता, हितदृष्टी पुढे विस्तारता, भूतमात्री ये निज गुरुता, ठावन रीता मजविना. ऐसा अभ्यास करता करता, अनुभवा येईल माझी व्यापकता, मग तू मजसी पावनी समरसता, पूर्ण अनन्यता भोगशील. चित्स्वरूपी अनुसंधान, लादेल होशील शुद्धांतकरण, घडेल हे तुझं गंगा स्नान, गंगा जीवन नातळता. प्रकृती कर्माचा अभिमान, जेणे पावे दृढ बंधन, तया बिलगुण देती सज्ञान, अंतरी सावधान सदैव. सस्वरूपी मांडून ठाण, चळेन तेथून अनुप्रमाण, तया समाधी वा उत्थान, नाही प्रयोजन उभयाचे. म्हणून श्रोतया चरणी माता, ठेवून विनंती करत अतिस प्रेमता, देवा संता भक्ता समजता, ठाई प्रेमळता आदरावी. बाबा कितीदा सांगून गेले, कोणी कोणास छद्मी बोलले, त्यानेच माझे वर्म काढले, जिवारी खोचले मज जाण. कोणी कोणास दुर्वचे ताडले, त्याने मज तत्काळ दुखणे आणले, त्याने तेच जे धैर्य सोशिले, त्याने मग तुष्टविले बहुकाळ. ऐसे भूतमात्राच्या ठाई, अंतर्बाह्य भरला साई, एका प्रेमा वाचून काही आवडत नाही तया ते. परममंगल हे परमामृत, साईमुखी सर्वदा स्रवत, कोण सभाग्य हे नाही अवगत, प्रेम अत्यंत भक्तार्थ हे. जया पंक्तीचा लाभ दिला, जया संगे हसला खेळला, तयास मायेचा चटका लाविला, वाटेल म्हणाला काय त्याचे. ऐसिया शिष्टाची या भोजनी, मीचो उच्छिष्टाचा धनी, शीते शीत ठेविले वेचुनी, वाटतो शिराणी तयाची. झाला येत वरी ज्याच्या कथा, काय त्या ठाव्या हे माडपंता, साई समर्थ तयाचा वक्ता, लिहिता लिहवताही तोच असे. ऐसी ही साई समर्थ कथा, दायन मन माझे कथिता, सदैव ध्यास लागला चित्ता, श्रोते ही परिसता आनंद. शिवाय जे साई कीर्ती गाती, तैसेच जे जे सद्भावे परिसती, उभयही साई स्वरूप होती, हे दृढ चित्ती जाणावे. आता हा अध्याय करुणी पूर्ण, हेमाड साईस करी समर्पण, प्रेमे धरा साईचे चरण, पुढील निरूपण पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साईनाथ निर्याण नाम चतुश्चत्वारिशो अध्याय संपूर्ण. चतुश्चत्वारिशो अध्याय संपूर्ण म्हणजे 44वा अध्याय समाप्त झाला. अणुप्रमाण म्हणजे अणू एवढा सुद्धा अभिमान न मानता तुम्ही राहाल, मनी न बाळगता, तर तुमच्या हृदयामध्ये मीच आहे. बाबांनी सांगितले, आपल्याकडे एक शब्द आहे बघा, हृदयस्थ नारायण, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात नारायण आहे किंवा प्रत्येक भूतामध्ये परमेश्वर आहे, फक्त त्याचा जीव जाणला पाहिजे तुम्ही वेळेला. तैसेच सत्व रज तमगुण हे 3 गुण आहेत माणसाच्या आयुष्य. प्रत्येकाला सत्व रज आणि तम हे गुण असतात. ते ओलांडून पुढे आलात की तुम्हाला मी हृदयामधला तुमच्या नक्कीच दिसेल आणि माझ्या रूपामध्येच तुम्ही मिसळून जाल. मग बाबा नेहमी सांगायचे की कुणी कुणाला वाईट वक्त बोललं, वर्म काढलं, तर ते माझ्याच जिवारी खोचलंय, मलाच बोलल्यासारखं आहे. कुणी कुणाला मारलं तर तटकळ मला दुखणं येतं. ते म्हणजे कुठल्या जीवाला कुणी दुखवू नका, हा मोठा मंत्र बाबांनी इथं दिलेला आहे.
ऐसा भूतमात्राच्या ठाई अंतर्बाह्य भरला साई. सगळ्यांच्या ते नेहमी कुत्रे डुक्कर सुकर कोणी आलं जेवलं बाजूला बसलं बाबांना कधी ते दुःख वाटत नव्हतं. म्हणजे सगळ्या प्राण्यांच्या ठाई मी आहे असं ते सांगत असत. आता ज्यांना मी पंक्तीचा लाभ दिला, ज्याच्या संगे हसत खेळत साई जेवला, त्यांना मायेचा चटका लावला, त्यांना काय वाटेल बिचाऱ्यांना. मी तर आशांच्या भोजनात पण नव्हतो, तर मी तर त्यांच्या उच्छिष्टाचा धनी आहे. जे शीत आहे ते वेचले मी आणि लोकांना आता ते प्रसाद रूपाने ह्या ग्रंथ रूपाने वाटत आहेत. यातल्या कित्येक कथा झाल्या तर हेमाडपंथाला काय माहिती, पण बाबांनीच त्या माझ्याकडून करवून घेतल्या आहेत असं सांगून इथे हा 44वा अध्याय समाप्त झालेला आहे. आता उरले आहेत आपले 9 अध्याय. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.